सध्या पुण्यात महापालिका निवडणुकीची तयारी जोरदार चालू आहे. तसंच प्रचारही जोमात चालू आहे. त्यात आता पारंपरिक प्रचाराला टेक्नॉलॉजीची जोड मिळाली. सर्वच पक्ष आता मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी AI वापरून हटके प्रचार करतात. कसा ते जाणून घेऊयात या रीलमधून. पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला यंदा हायटेक टच मिळालाय. सर्वच राजकीय पक्षांनी पारंपरिक प्रचारासोबतच AI आणि डेटा सायन्सचाही वापर सुरू केलाय. शिवसेनेने AI व्हॉइस कॉलिंग आणि IVR कॉलिंगच्या माध्यमातून थेट मतदारांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. मतदारांचा वयोगट, परिसर आणि स्थानिक प्रश्न लक्षात घेऊन कॉल कस्टमाइज करण्यात येत आहेत. डेटा सायन्स टूल्सच्या मदतीने मतदारांचा कल आणि भावना ओळखून प्रचाराची रणनीती ठरवली जाते. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने एक अलार्म 5 काम या थीमद्वारे हायटेक प्रचार सुरू केलाय. यामुळे उमेदवार थेट नागरी समस्यांच्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ करत असून हा डिजिटल प्रचार प्रभावी ठरतोय. आणि भाजपकडून तर AI व्हिडिओ, मीम्स, पॉडकास्ट, टेस्टिमोनियल्स आणि हायटेक LED प्रचार रथांचा वापर केला जातोय. आणि व्हॉट्सअप ब्रॉडकास्ट वरूनही थेट मतदारांशी संपर्क साधला जातोय. यात काँग्रेसही मागे नाहीये, कारण ती पण रील्स, लाईव्ह व्हिडिओ आणि LED प्रचार रथांद्वारे डिजिटल प्रचार करतायत. मग तुम्हाला काय वाटतं, असा प्रचार नागरिकांना प्रभावित करू शकतो का? आणि तुमच्या प्रभागातून कोण उभंय? आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा.